सन्मान स्त्री शक्तीचा, सन्मान महिलांच्या कार्याचा, सन्मान महिलांच्या कर्तृत्वाचा. अर्थातच जागतिक महिला दिनानिमित्त काल ठाण्यात महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. असे असताना मातृसेवा फाउंडेशनने एक पाऊल पुढे टाकत 8 मार्च जागतिक दिनानिमित्ताने ठाण्यातील मातृसेवा फाउंडेशनने महिलांसाठी आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मातृसेवा फाउंडेशन आणि स्वराज स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने जी स्टुडिओ येथे महिला दिन विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. यासोबतच मातृसेवा फाउंडेशनच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. शिक्षक ध्येय मासिक आणि मातृसेवा यांच्या वतीने या महिलांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हा सन्मान मातृसेवांच्या संस्थापिका संध्या सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील अजिता आणि सविता, डेंटिस्ट डॉक्टर सोमया, कॉर्पोरेट क्षेत्र अपर्णा तसेच दिवंगत समाजसेविका पुष्पा आगाशे यांचा समावेश होता. त्यांच्या अलीकडच्या दुःखद निधनाने संपूर्ण शहर शोकाकुल झाले होते. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून विशेष पुरस्कार स्वीकारायला त्यांचे पती श्री आगाशे उपस्थित होते. त्यानंतर स्वराज स्टुडिओतर्फे विशेष कराओके सत्राचे आयोजन करण्यात आले. सर्व गायकांनी आपल्या जीवनातील महिलांना पत्नी, आई, बहीण किंवा प्रेयसी यांना समर्पित गाणी सादर केली. या भावनिक गीतांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले. खरं तर महिला दिन हा एक वेगळा दिवस काढून महिलांचा सन्मान करण्याची गरज भासायला नको होती, परंतु पूर्वापार चालत आलेल्या पितृसत्ताक व्यवस्थेमुळे कित्येक वर्ष महिलांना सन्मान हक्क नव्हते. शिक्षण, संधी, स्वतंत्र निर्णय, सत्ता या गोष्टींसाठी महिलांना संघर्ष करावा लागला आणि ही संकल्पना रुजू झाली. अनेक क्षेत्रामध्ये महिला स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत आहेत. तरीही दुसरीकडे महिलांवरील अत्याचार, पिळवणूक किंवा भेदभाव हा दिसून येतोच. मुळातच हा भेदभाव नष्ट झाला पाहिजे, महिलांचा आदर झाला पाहिजे असे मत संध्या सावंत यांनी व्यक्त केले. मातृसेवा फाउंडेशन 7वा वर्धापन दिन साजरा करते, काय सांगाल? मातृसेवा फाउंडेशनचा आज 7वा वर्धापन दिन आहे. महिला दिनाच्या निमित्तानेच आम्ही मातृसेवा संस्थेची स्थापना केली होती 2018मध्ये आणि आज 7 वर्ष पूर्ण झाली आहे. दरवर्षी आम्ही महिला दिन हा वर्धापन दिन आणि महिला दिन असं मिळून आम्ही साजरा करतो. वेगवेगळे उपक्रम राबवतो. जसं पूर्वी आम्ही खाकी वर्सेस नऊवारी राबवला होता. मध्ये आम्ही सगळ्या मुलींसाठी, शाळेच्या मुलींसाठी पोलिसांसोबत सेल्फ डिफेन्स घेतला होता. तसंच यावर्षीसुद्धा आम्ही विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कृत करण्याचे ठरवले. आणि ह्या वर्षीचा वेगळा एक कन्सेप्ट म्हणजे आम्ही स्वराज स्टुडिओसोबत आम्ही हा कराओके प्रोग्राम ठेवला, ज्यामध्ये आम्ही महिलांसाठी आणि पुरुषांनी देखील महिलांना डेडिकेट करून एखादं गाणं म्हणायचं. मग ते पुरुष असो, महिला असो, मग ती महिला कोणी असू शकते. तुमच्या आयुष्यातली स्त्री म्हणजे आई असेल, मुलगी असेल, बहीण असेल, प्रेयसी असेल किंवा कोणी, त्यांना एक गाणं तुम्ही समर्पित करायचं, असा हा कार्यक्रम आम्ही राबवला. आणि त्यामध्येच आम्ही त्याच्या आधी कार्यक्रमाची सुरुवात ही आम्ही 5 महिलांना पुरस्कृत करून केली. ज्याच्यामध्ये शिक्षिका आहे अजिताताई, त्याच्यानंतर अपर्णा म्हणून आहे जी वर्किंग वुमन आहे, पण वर्किंग वुमन असताना देखील ती तिचं समाजकार्य चालू ठेवते. तसं सविताताई आहेत ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. त्याचबरोबर डॉक्टरही आहे, डेंटिस्ट सोमय्या रेश्मा म्हणून आहेत. तर त्या वेगळ्या प्रकारे एक समाजकार्य देखील करतात. शिवाय त्या एक मॉडेल आहेत. त्यामुळे ह्या अशा बायका महिलांना, सगळ्या महिलांसाठी एक इन्स्पिरेशन आहेत. त्यासोबतच तुम्ही आज ऐकलं असेल पुष्पाताई आगाशे ह्या ठाण्यातल्या एक थोर व्यक्तिमत्व होतं, जे त्यांचं काही अपघाताने दुःखद निधन झालं, जे सगळ्यांसाठीची दुःखद घटना होती. पण यावर्षी आम्ही त्यांनाही समर्पित एक विशेष म्हणून त्यांचा सन्मान करण्याचं ठरवलं. म्हणून आम्ही आगाशे काकांना बोलवून त्यांचाही एक त्यांच्या स्मरणार्थ आम्ही त्यांना एक सन्मान चिन्ह दिलं. तर अशा या सर्व महिलांचा सर्वांनाच जगाचे अभिनंदन. आणि ह्या सर्व महिला म्हणजे सगळ्या इतर महिलांसाठी, मुलींसाठी एक इन्स्पिरेशन आहे. त्यामुळे महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि मातृसेवालाही पुढे असेच कार्य करता यावं असे मातृसेवाला सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो. सर्व डोनर्सना तसेच कार्यकर्त्यांनाही थँक्यू व्हेरी मच, आभार देतो. धन्यवाद. लोकशक्ती. तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला आज पुरस्कार मिळालेला आहे. भाषणामध्ये तुम्ही शिवशक्तीचा उल्लेख पण केलेला आहे, काय सांगाल? मी अजिता कोंटेकर. सर्वप्रथम धन्यवाद मातृसेवा फाउंडेशन
यांनी मला या आणि शिक्षक ध्येय पुरस्कार यांनी मला या पुरस्कारासाठी माझी निवड केलेली आहे. बरीच वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि त्याचबरोबर सामाजिक कामाचीही भरपूर आवड आहे. त्यामुळे वेगवेगळ्या NGOज बरोबर संलग्न मी बरीच वर्ष आहे. स्वतः माझं आयुष्य मी एकटं काढलं असल्यामुळे मला माहिती आहे की एका स्त्रीला जेव्हा आयुष्य एकटं काढायला लागतं तेव्हा तिला किती कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं आणि किती गोष्टींना तिला स्वतः एकटीला हँडल करावं लागतं. ती ताकद स्त्रीमध्ये असते आणि जसं मी म्हणाले, स्त्री ही शक्ती आहे आणि तिला पूरक असा एक शिव लागतोच. पण मग तो शिव तिचा मुलगा असू शकतो किंवा तिचा नवरा असू शकतो किंवा कोणताही असा पुरुष असू शकतो जो तिला ती शक्ती देऊ शकतो. तर आजच्या महिला दिना दिवशी माझ्या केलेल्या सामाजिक कार्याची दाद तुम्हा सर्वांनी घेतली आणि समाजाचेही खूप खूप आभार, कारण समाजाने मला बऱ्याच वेळेला साथ दिलेली आहे माझ्या सर्वच गोष्टींमुळे. उम्मीद फाउंडेशन हे माझं स्वप्न होतं आणि उम्मीद NGO हे माझं NGO असल्यामुळे त्याच्यातून आम्ही बरेच कार्य करतो. त्याच्यातले मुख्य कार्य जे आहे ते म्हणजे महिला सक्षमीकरण आणि महिला सक्षमीकरणामध्ये आम्ही बरेच ज्वेलरी मेकिंग आणि अजूनही कम्प्युटरचे आणि वेगवेगळे कोर्सेस महिलांसाठी ठेवले आणि जास्तीत जास्त महिलांना पुढे आणणं आणि बालकांना शिक्षण देणं हा माझा खूप ध्येय असल्यामुळे मी त्याच्याकडे वाटचाल माझी सुरू केलेली आहे आणि आता पूर्णपणे रिटायर झाल्यानंतर मला त्याच्यातच स्वतःला वाहून द्यायचं आहे. आणि धन्यवाद तुमचंसुद्धा चॅनल ग्रुपचं की तुम्ही ही न्यूज कव्हर केली. थँक्यू सो मच, आभारी आहे. तुमचं नाव सांगा आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. काय महिलांना आवाहन करताय तुम्ही? माझं नाव सविता देवरे जगताप, देवनार कॉलनी BMC शाळेत मी गेली 16 वर्ष कार्यरत आहे. तर महिला दिन असे पुरस्कार भरपूर मिळाले, पण महिला दिनाच्या निमित्ताने आणि महिलांसाठी काम करणारे ह्या NGO यांच्या हस्ते पुरस्कार घेणं म्हणजे खूप मोठं स्तरावर गेल्यासारखं वाटतंय आणि आता मी स्वतःला कमी समजते की मी ह्यांच्या तुलनेत कुठेच नाही. तर आता माझी जबाबदारी वाढली असं मला वाटतंय. यांच्या एवढं काम मला करायला मिळेल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि एक शिक्षिका म्हणून हे जे डिस्क्रिमिनेशन होत आहे किंवा जे महिलांचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्या छोट्या लेवलला त्या मुलांची मानसिकता मला कशी चेंज करता येईल, त्या मुलांमध्ये ते मूल्य कशी रुजवता येतील याचा प्रयत्न मी जास्त करेन. तर शिक्षिका म्हणून मला एवढं तर नक्कीच करता येईल आणि भविष्यात जर संधी मिळाली तर अशा NGO सोबत काम करायला मला नक्की आवडेल. महिला सक्षमीकरणासाठी कोणते उपक्रम राबवणं गरजेचं आहे आजच्या युगामध्ये, काय सांगाल? आपण बघतो ना की हे NGO वगैरे आहेत किंवा सक्षमीकरणाचे जे आहेत ना ते शहरात आपल्याला कार्यरत दिसतात, पण त्या लेवलला खेड्यात नाही आहे. तर मला असं वाटतं की तिथे खूप गरज आहे. तर ज्या पण सक्षमीकरणासाठी जी NGO पुढे येते तर मी त्यांना सांगेन की जेवढं होईल तेवढं गावाखेड्यात जा, तुम्हाला तिथे जास्त संधी आहेत एक्सप्लोर व्हायची. इथे ऑलरेडी वुमन एम्पॉवरमेंट खूप छान असतं, तर गावी वगैरे गेलं तर नक्कीच चांगला फायदा होईल. महिलांना काय आवाहन करताय? महिलांना हेच आव्हान करेन की एकमेकांची साथ द्या, कारण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की महिलांना मागे खेचायला बऱ्याच ठिकाणी कारणीभूत असतात. तर महिलांना आव्हान आहे की स्वतः पुढे जा आणि सगळ्यांना बरोबर आणा. तुमचं नाव सांगा आणि आज तुम्हाला महिला दिनानिमित्त पुरस्कार मिळालाय, काय सांगाल? माझं नाव अपर्णा सुनील. आज मला जो महिला दिनानिमित्त पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी सर्वांचेच खूप आभार मानते. विशेष करून मातृसेवा फाउंडेशन आणि शिक्षक ध्येय यांची मी खूप आभारी आहे. आणि माझी आज एकच सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या देशामध्ये महिलांना एवढं सक्षम करूया की आपला भारत जेणेकरून सक्षम झाला पाहिजे. आमची अशी इच्छा आहे की इथे NGOची गरजच लागता कामा नये. आपण सेल्फ रिलायंट सेल्फ डिपेंडंट असायला पाहिजे जेणेकरून आपल्या देशामध्ये NGO सारखी गरज भासायला नको. नेत्रदान हे म्हणतात, काय वाटतं तुम्हाला, जगामध्ये नेत्रदानाची खरंच आवश्यकता आहे का? नक्कीच. निदान भारतात तरी जगात आवश्यकता आहेच. भारतात प्रचंड आवश्यकता आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे भारतात एकूण 1.25 कोटी अंध व्यक्ती आहेत, त्यातल्या 30 लाख या कॉर्नियल ब्लाइंड आहेत आणि 30 लाखांना या दृष्टी सहज आपण देऊ शकतो. त्यांना दृष्टी मिळायची तर दरवर्षी भारतात 1,00,000, 1,25,00,000, 1.5 लाखपर्यंत नेत्रदान होणं आवश्यक आहे. जाणारे 90 लाख आहेत. अशी वस्तुस्थिती असून सुद्धा फक्त 30-40 हजार व्यक्तींचीच नेत्रदान होतात. ही एक लाजिरवाणी बाब आहे. आणि ह्याच्या पुढची लाजिरवाणी बाब ही आहे की श्रीलंकेसारखा छोटा देश हा आपल्यालाच नाही
तर जगातल्या 25 देशांना नियमितपणे डोळे पुरवतो. तर हे आपलं लाजिरवाणं परावलंबन नष्ट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निदान जे स्वतःला सुशिक्षित समजतात त्याने आवर्जून पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आज ह्या जी म्युझिकल स्टुडिओमध्ये जागतिक महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं, काय सांगाल? सर, माझं नाव अमोल आठवले. आय एम अ फाउंडर ऑफ स्वरांज स्टुडिओ. आज माझ्या बालपणीच्या मैत्रिणीबरोबर संध्या सावंत, तिची मातृसेवा फाउंडेशन जे आहे त्यांच्याबरोबर स्वरांज स्टुडिओ असोसिएट होऊन एक महिला दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम, सांगीतिक कार्यक्रम सादर करत आहोत. आणि ज्याच्यात पूर्ण महिला ज्या आहेत, ज्या आपल्या सगळी महिला आणि पुरुष दोघं मिळून महिला विशेष जी गाणी आहेत ती सादर करणार आहेत. तर त्यामध्ये संध्या सावंतसुद्धा आहेत आणि त्यासुद्धा स्वतः गाणार आहेत. तर आपल्याला सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.